हा सगळा व्यवहार जो आहे हा मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्याचा आहे. याच्यामध्ये फार मोठं महान कार्य आहे का मुसलमान गरीब मुसलमानांना याच्यातून खूप मोठं त्यांचा उद्धार होणार आहे वगैरे जे काही भाषाकाल केली हे पूर्णपणे ढोंग आहे. 2.5 लाख कोटीच्या वर ज्या प्रॉपर्टीची किंमत मूल्य केलेलं आहे अशा प्रॉपर्टीवरती आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला. अल्पसंख्याक असतील, मुसलमान असतील, त्यांच्या महिला असतील, यांचा उद्धार कसा होणार याच्यातून. पण एक काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे, दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते. पण रिक्त जमिनींची विक्री करू, रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ. म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत. शेवटी हे संपत्तीचं रक्षण करते ना. आम्ही तुमच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आणला असेल. काल नकळत त्यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर पडलं की रिक्त मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू. या मोकळ्या जमिनींची किंमत 2 लाख कोटी आहे. या 2 लाख कोटींचा सौदा करण्याची भाषा त्यांच्या पोटात जे काय ढवळत होतं ते शेवटी काल बाहेर आलं. आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीनं विकणार. जशी धारावीची विकण्यात आली, जसे मुंबईची विमानतळं किंवा देशभरातले विमानतळ विकण्यात आले, देशभरातले पब्लिक सेक्टर्स विकण्यात आले. या देशामध्ये विकणारे 2 आहेत आणि विकत घेणारे 2च आहेत. दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का. म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडलं. या जमिनी आम्ही विकणार आहोत हे तुम्ही त्यांचं कालचं भाषण आहे का. रिक्त जमिनी आम्ही विकू, सौदा करू. जे कालपर्यंत आम्ही संपत्तीला हात लावणार नाही, ही गरिबांची संपत्ती आहे, आम्ही त्यांचे रक्षण करते आहोत, काल त्यांचा हे ढोंग नकळत बाहेर पडलं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल किंवा फार मोठ्या उदात्त हेतूने बिल आणलं, स्वतःच ते उघडे पडले काल. या जमिनी त्यांना विकायच्या आहेत, या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे, या जमिनींचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे आणि तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे. 2 लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत, कमी नाहीत. आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच ह्या लोकांनी हे सगळं काम केलं. तुम्ही म्हणता उद्धवजी आज भूमिका मांडणार आहेत, पण का सस्पेन्स अजूनही कायम आहे. तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे अजूनही स्पष्ट झाले. काल आम्ही काय मतदान कुठे केलं तुम्ही काय म्हणताय. काल आम्ही काल यासाठी हा भ्रष्टाचार आहे, आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं आहे. हिंदू मुस्लिमच्या आडून हा आर्थिक व्यवहार आहे 100%. प्रत्येक विषयावरती हिंदू मुसलमान करायचं. या देशामधला राष्ट्रीय खेळ एकेकाळी काय होता, हॉकी. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर आमचे जयभाई शहा हे क्रिकेटचे सूत्रधार झाल्यावरती राष्ट्रीय खेळ झाला क्रिकेट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान IPL पण आणले ह्याने. म्हणजे आता मुसलमानाच्या विरुद्ध मुसलमान लढवला जातो जसं IPLमध्ये असतं, आणि हिंदूच्या विरुद्ध हिंदू लढवला जातो. असं एक नवीन धार्मिक IPL सुद्धा लोकांनी सुरू केलं. हे या बिलाच्या निमित्तानं आपण प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानाचा खेळ हा नवा राष्ट्रीय खेळ ह्या लोकांनी सुरू केलेला आहे. कालचा जो बिलाचा मसुदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही. यांना स्वप्नातसुद्धा संपत्ती दिसते. खाता पिता उठताना यांना फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात. आणि मग ते धार्मिक संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल. दोनदा देवेंद्र फडणवीसांनी काल ट्विट केलं, तुम्ही सुद्धा त्याला एकदा उत्तर दिलं
हे वारंवार असं का पहिल्या सकाळी ट्विट केलं त्यांनी म्हटलं की शिवसेना काय त्यांना लक्ष आहे बघा, त्यांना तेच ट्विट केलं त्यांनी